सभापती महोदय, आमचे मित्र अभिजित बंजारी यांनी एसटी महामंडळाविषयी लवकर संपलं तर काय महत्त्वाचे प्रश्न या सभागृहामध्ये उपस्थित केलेले आहेत। सतेज पाटील यांनी आज 30 मिनिटाच्या अर्ध्या तासाच्या चर्चेसंदर्भात माहिती सभागृहाला विचारले होते। त्या अनुषंगाने मी सर्वप्रथम सभागृहाचं ह्या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की एसटी महामंडळ हे कुठल्याही कंत्राटी भरतीवर अवलंबून असणारं महामंडळ नाही आहे। आताही आम्ही पहिली झाली आहे मध्यंतरी चर्चा केली होती आणि त्या चर्चेमध्ये कोरोनाच्या कार्यकाळामध्ये अचानक जो संप झाला होता त्या संपाच्या दरम्यान सुमारे 4 ते 5 महिन्यासाठी काही कंत्राटी कंडक्टर आणि ड्रायव्हर आम्ही भरले होते, परंतु आपले कामगार रुजू झाल्यानंतर आम्ही ते कंत्राट रद्दही केलं। आजची सभापती महोदय तीच परिस्थिती आहे की 14,000पेक्षा जास्त गाड्या ह्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात आहेत। सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करते। मी ही वस्तुस्थिती सुद्धा नाकारणार नाही की पूर्वीच्या काही काळामध्ये मला अजूनही आठवत आहे की अजितदादा, मी त्यावेळेस मंत्री नव्हतो, परंतु अजितदादा खालच्या सभागृहामध्ये असताना विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी आमच्या एसटी महामंडळाच्या कारभारावर टीका केली होती आणि त्यांनी एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या काही बसेस सुद्धा सभागृहामध्ये दाखवल्या होत्या आणि त्याची जी दारुण अवस्था त्यावेळेस होती ती खरोखर भयानक होती। परंतु आजची परिस्थिती फार वेगळी आहे। 14,000पेक्षा जास्त असलेल्या बसेस सर्वसामान्य महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला, जी आदिवासी पाड्यांपर्यंत खेड्यापाड्यामध्ये जी पोचलेली आमची एसटी आहे ती अजून कार्यक्षम कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यासाठी एसटी महामंडळाच्या ताब्यामध्ये पुढल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 8,300 नवीन बसेस येणार आहेत। सभापती महोदय, 3,000 बसेस ज्या आहेत त्या ताब्यामध्ये आमच्या आलेल्या आहेत आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर परवापासूनच आम्ही सर्वसामान्य जनतेला त्या देणार आहोत। उद्याच राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही त्याचं लोकार्पण करणार आणि गुढीपाडव्याच्या पासून राज्यामध्ये सगळ्या डेपोला त्या बसेस आम्ही पाठवणार आहोत। टाटा सारख्या एका चांगल्या कंपनीला तो कॉन्टॅक्ट मिळालेला असल्या कारणानं लवकरात लवकर त्या बसेस आपल्याला प्राप्त होतील याची पण आम्हाला खात्री आहे। परंतु जुने 14,000पेक्षा अधिक असलेल्या बसेसवर असलेले ड्रायव्हर कंडक्टर यांची संख्या अपुरी असल्या कारणानं राज्य शासनाकडे आम्ही जवळजवळ 17,742 नवीन भरती महामंडळाच्या माध्यमातून करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवलेला आहे। संबंधित आमच्या विभागाकडून सदरचा प्रस्ताव हा वित्त खात्याकडे प्रलंबित आणि लवकरात लवकर तो मंजूर होऊन आम्ही ती जी 17,742 जागांची भरती आहे ती आम्ही करणार आहोत। परंतु ती भरती करत असताना त्याला वेळ लागतो, कारण शेवटी आर्थिक भार हा एसटी महामंडळाकडे येणार आहे। आजच आमच्या सर्वसामान्य जे एसटीचे कंडक्टर आहे, ड्रायव्हर आहेत, त्यांना पगार देण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नसतात। आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर ते पैसे आम्हाला मिळतात आणि आम्ही त्यांना देतो। परंतु हे भरती करत असताना आर्थिक भार हा जरी विचार आम्ही केला तरी ज्या आता नवीन बसेस येणार आहेत 3,000 प्लस 8,000 5,000 अशा 8,300 बसेस ज्या येणार आहेत त्यावर कंडक्टर आणि ड्रायव्हरची भरती न केल्यामुळे त्या बसेस तशाच उभ्या राहू नये यासाठी आम्ही काही तात्पुरत्या स्वरूपामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही कामगार घेणार आहोत, ही वस्तुस्थिती आहे। परंतु जोपर्यंत आम्हाला शासनाची अनुमती मिळत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जर काही कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया करावी लागली तर एसटी महामंडळाचा तो नाईलाज आहे। परंतु आम्ही 17,742 ही नवीन बस गाड्या आम्ही त्या बस गाड्यांसाठी लागणारे ड्रायव्हर आणि कंडक्टर आम्ही घेणार आहोत। एसटी महामंडळाची परिस्थिती आजची आपल्यालाही कल्पना आहे। आता सदाभाऊ खोत सुद्धा सभागृहामध्ये आलेले आहेत। कालच त्यांनी त्या संदर्भात बैठक घेतली आणि बैठकीमध्ये त्यांचेही कामगार संघटनेच्या काही मागण्या होत्या, त्याही मागण्या आम्ही काही प्रमाणात ज्या मंजूर करणं योग्य होतं, म्हणजे आमच्या जे रिटायर्ड झालेले कामगार आहेत त्यांना 1 वर्षासाठी आम्ही मोफत पासची योजना जी 9 महिन्यापर्यंत मर्यादित होती ती 3 महिने वाढवून आम्ही 1 वर्ष केलेले आहेत। कारण
दिवाळीच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बैठक घेतली होती आणि बैठकीमध्ये ती घोषणा केलेली असल्याकारणाने आम्ही त्वरित त्याला मान्यता दिली आणि पुढील महिन्यापासून ती योजनासुद्धा चालू होणार आहे। एस टी महामंडळाच्या आमच्या झालेल्या बैठकीमध्ये त्याबाबतीत सुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे। सभापती महोदय, एस टी महामंडळ कार्यक्षम कसं होईल, ते पुढे कसं जाईल, ह्यासाठी महामंडळाचा अध्यक्ष आणि परिवहन मंत्री म्हणून मी सातत्यानं त्याच्यासाठी पाठपुरावा करतोय। तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो की काही नवीन योजना आपण आणतोय आणि त्या माध्यमातून एस टी महामंडळाला फायदा झालाय। या ठिकाणी मी एक गोष्ट कटाक्षाने आपल्याला सांगू इच्छितो की इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्या आजपर्यंत एस टी महामंडळाला ह्या डिझेलचा पुरवठा करत होते। जवळजवळ 3,300 कोटी रुपयाचं डिझेल 14,000 बसेसच्या माध्यमातून आपण ह्या कंपन्यांकडनं खरेदी करत होतो। मी अध्यक्ष झाल्यानंतर याची बैठक घेतली, यांना सांगितलं अरे बाजूच्या राजस्थानमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, हरियाणामध्ये किंवा गुजरातमध्ये आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात ह्या ऑइल एजन्सींकडनं जो सवलत जी आहे ती जास्त प्रमाणात मिळते। त्यांनी 30 पैसे अधिक सवलत दिली सभापती महोदय, 3 रुपये त्यांनी केले, परंतु त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते 31 डिसेंबरला संपत होतं। मी माझ्या MD सांगितलं की आता आपण या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये निविदा प्रक्रिया राबवली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही निविदा प्रक्रिया राबवली। निविदा प्रक्रिया राबवू नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु आम्ही राबवली। अभिमानानं सांगावं असं वाटतं सभापती महोदय, 3 रुपयाची सूट आपल्याला ते लोक देत होते, त्याच कंपनीनं 5 रुपये 13 पैशाची सूट देण्याची निविदेमध्ये भाग घेतला आणि आज त्या माध्यमातून जवळजवळ 136 कोटी रुपये हे अतिरिक्त आपल्याला ह्या सुटीच्या माध्यमातून एस टी महामंडळाला होणार आहे। जाहिरातीच्या बाबतीत सुद्धा तेच होतं। जाहिरातीला आम्हाला 22 कोटी रुपये वर्षाला मिळणार होते, परंतु निविदा प्रक्रिया कोणी आजपर्यंत राबवली नव्हती। ती निविदा प्रक्रिया राबवली, वर्षाला 22 कोटीच्या ऐवजी वर्षाला 50 कोटीची निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतलेल्या एका निविदाकारानं त्या ठिकाणी 250 कोटी रुपये 5 वर्षाची अशी निविदा भरली आणि त्यालाही आम्ही ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिलेलं आहे। काही ऊर्जेसाठी होती, म्हणजे आमचं एस टी महामंडळाचे जे काही इलेक्ट्रिक बसेस आहेत त्या बसेसला लागणारी जी वीज आहे ती वीज खरेदी करताना जवळजवळ 12 कोटी रुपयाचा भुर्दंड आमच्यावर येत होता। आम्ही सोलरच्या माध्यमातून वीज सुद्धा आता ती स्वतः निर्माण करतोय, जेणेकरून ते 12 कोटी रुपये सुद्धा आमचे वाचू शकतील। अशा प्रकारे थोडं काय होईना, पण एस टी महामंडळाच्या उत्पन्नाचा स्रोत कसा वाढेल, अजूनही काही योजना ज्या आहेत, म्हणजे आमच्या 111 बसेसच्या आम्ही जे आमचे स्टँड आहेत त्याची आम्ही निविदा प्रक्रिया राबवलेली आहे, जेणेकरून काही खाजगी ज्या इंडियन ऑइल सारख्या आणि आपल्या भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्या त्या सहभागी होतील आणि त्या माध्यमातून एस टी महामंडळाचं उत्पन्न वाढेल। असे अनेक प्रयत्न आणि अनेक प्रयोग आम्ही करतोय, जेणेकरून एस टी महामंडळ सक्षम होईल। महत्वाची सूचना म्हणजे ह्या सभागृहामध्ये मी सांगू इच्छितो की 200 आपण ओलो बसेस घेतोय। लांब पल्ल्याच्या ज्या बसेस आहेत त्याला उत्पन्न जास्त आहे, म्हणून आपण 170 ह्या सिटिंग तर 30 स्लीपर कोच घेतोय, जेणेकरून ह्या 200 बसेसच्या माध्यमातून एस टी महामंडळाचं अजून उत्पन्न वाढेल। फक्त उत्पन्नाचा स्रोत आहे असा विचार न करता आम्ही काही बसेस अशाही घेतोय अध्यक्ष सभापती महोदय, 200 बसेस 100 बसेस आम्ही मिडी बसेस घेतोय, जेणेकरून एस टी महामंडळाच्या ह्या छोट्या बसेस ज्या आहेत त्या खेड्यापाड्यामध्ये, कानाकोपऱ्यात, आदिवासी पाड्यामध्ये जातील। म्हणजे पूर्वी गाव तिथे एस टी ही संकल्पना होती, आता एस टी तिथे एस टी, म्हणजे शेड्यूल ट्राफ जो आमचा सर्वसामान्य माणूस राहतो त्या ठिकाणी एस टी पोहोचेल अशी सुविधा आम्ही एस टी महामंडळाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो। ह्या सगळ्या योजना आहेत आणि त्याची अंमलबजावणी होते। 2-3 महिन्यापासून त्याची तयारी आम्ही करतोय की जेणेकरून ह्याच वर्षी सगळ्या ज्या योजना आहेत त्या अंमलात येतील। आणि त्यामुळे एस टी महामंडळाच्या ह्या कंत्राटी भरतीविषयी विचारलेल्या प्रश्नाला मी एकच उत्तर ह्या सभागृहामध्ये देतो की कंत्राटी भरतीच्या पाठीमागे किंवा कंत्राटी भरती व्हावी ह्या मताची आम्ही नाही, परंतु ज्या योजना ज्या राज्य शासनाच्या आणि महामंडळाच्या माध्यमातून आम्ही चालू केलेले त्याची अंमलबजावणी होण्यासाठी जेवढे काही प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी करतोय अध्यक्ष।